महामाया नीळावंती या कादंबरीचा पुढील भाग. दरवाजात सुरू असलेली ही लढाई अजूनही टीव्हीत लक्ष देऊन खेळत बसलेल्या आनंदाला कळली नव्हती. अंडू नेहमीसारखाच धुडघूस घालत असावा असं वाटून आनंदाने त्याच्याकडे पाहिलं पण नाही. आनंदाचा संपूर्ण लक्ष आपल्या बॅटवर आदळणाऱ्या बॉलकडे आणि टीव्हीवर चाललेल्या सामन्याकडे होतं. अंडूने आनंदाच्या रबरी बॉलवर झडप घालून त्याला तोंडावर पाडलं. आनंद आपल्या जगातून बाहेर आला. "काय रे अंड्या, बाहेर जा की, खेळू दे की भाऊ मला." आनंद अंडूच्या तोंडातून बॉल काढून घ्यायचा प्रयत्न करू लागला, पण अंडू तोंडातून बॉल सोडायला तयार नव्हता. "काय असतं रे तुझं मध्येच? कामधंदा नाही आहे का तुला?" आनंदा अंडूला म्हणाला. आनंदाच्या हातांनी त्याच्या तोंडातून बॉल काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण अंडूने बॉल तोंडातून सोडला नाही. "सोड ना रे, जरा बघू दे की मॅच मला. गुड बॉय ना तू." आनंदाने अंडूच्या मानेला लाडाने चोळलं. आता अंडूने तोंडातून चेंडू सोडला आणि जमिनीकडे पाहून मोठ्या मोठ्याने भुंकू लागला. साप सरपटत आनंदाकडेच येत होता. आनंदाची नजर जमिनीवर सरपटत येणाऱ्या लांब लचक काळ्या शरीराकडे गेली. साप आनंदाजवळ येऊन थांबला होता. फणा काढून तो एकाच जागी बैठक मारून उभा. आनंदाची दातखिळीच बसली. सापाला अचानक समोर पाहून त्याला काय करावं सुचत नव्हतं. हातातील बॅटही खाली पडली. बॅट खाली पडल्याने जमिनीत कंपने तयार झाली. साप अजूनच बिथरला होता. त्याची मान थरथरत अजूनच उंच होऊ लागली. आनंदाच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली. घाम येऊ लागला. अंडूच्या शिरा तडफडू लागल्या. भीतीमुळे डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. पोटात असलेले जेवण अचानक वर येऊन उलटीसारखं होऊ लागलं, पण शरीर भीतीने थिजलं. ते तसूभरही हालचाल करायला तयार नव्हतं. आनंद डोळे पांढरे करून कोसळू लागला. सापाने माघार घेतली. फक्त सापाला पाहूनच भीतीने रक्तदाब वाढल्याने त्याला भोवळ आली. आधीच खाली पडलेल्या बॅटवरच त्याचं डोकं आदळलं. तोंडातून उलटी बाहेर आली. उलटीमुळे त्याचा श्वास घशात अडकू लागला. अंडूने पुढचा मागचा विचार न करता सापावर हल्ला चढवला. सापाची मान तोंडात पकडण्यासाठी झटपट करू लागला. अंडू आणि सापाची हिंसक झटापट बघून नलू आणि नीळावंती दोघांनाही सहन होत नव्हतं. पण अंडूने शौर्य दाखवत सापाला अनेक चावे घेतले. अंडूचं तोंड रक्ताने भरून गेलं. अंडू सापाला घराबाहेर ओढत घेऊन आला. पुन्हा त्याला झाडात टाकून आला. पुन्हा घरात धावत आला. आनंदाचा श्वास थांबला होता. अंडू मोठ्या मोठ्याने आनंदाच्या अवतीभोवती फिरू लागला. मोरीत रंग धूत बसलेल्या नलूला बाहेर काय घडलं हे अजूनही माहीत झालं नव्हतं. काही वेळाने विक्रम आला. अंगणातच रक्ताचे तोंड भरलेला अंडू विक्रमची पॅन्ट दातात पकडून खेचू लागला. विक्रम घरात धावत आला. घरात श्वास बंद पडलेला आनंदाला पाहून त्याला काय करावं सुचेना. त्याने आनंदाच्या तोंडात पाणी टाकून बघितलं. त्याची छाती दाबून पाहिली. विक्रम 10 मिनिटं आनंदाच्या शरीरासोबत खेळत राहिला. अंडू तेव्हा विक्रमच्या अवतीभोवती फिरत होता. आनंदाला काय झालं हे पाहत होता. आनंदाच्या डोळ्यातून ते दृश्य पाहताना नलू आणि नीळावंतीला कळत होतं. आनंदा खरोखरच अंडूला पित्या समान होता. नलू एवढा वेळ मोरीतच खेळते. विक्रमने आत येऊन तिच्याकडे पाहिलं. विक्रमने आनंदात खेळत असलेल्या नलूला एकही शब्दाने विचारपूस केली नाही. पोटचा मुलगा तिकडे मरून पडलेला आणि माथी मारण्यात आलेली मुलगी आनंदाने श्वास घेते, निवांत खेळते. विक्रमला होणारा त्रास विचित्र होता. त्याने तिच्या खेळात व्यत्यय आणला नाही. विक्रम परत माघारी फिरून आनंदाच्या मृतदेहाशेजारी काही वेळ बसला. एक थेंबही रडला नाही. नंतर मृतदेह खांद्यावर घेऊन डॉक्टरांकडे जायला निघाला. अंडू देखील विक्रमच्या मागे मागे शेपटी हलवत निघाला. घराच्या कुंपणाजवळ शेपटी हलवत आपल्या मागे मागे येत असलेल्या अंडूकडे विक्रमने पाहिले.
अंडू विक्रमच्या मागे जात जात विक्रमच्या मनात काय चाललंय त्याचा अंदाज घेऊ लागला. विक्रमने थांबून आनंदाचा देह जमिनीवर ठेवला. अंगणात ठेवलेल्या बागेतल्या झाडांचं मशागतीचं फावडं उचललं. तोंडावर रक्त लागलेल्या अंडूच्या मुंडक्यावर रागाने जोरात आदळलं. फावड्याचा फटका अंडूच्या कानाजवळ बसला. अंडू काही क्षण उभा राहिला. नंतर त्याने तिथेच जीव सोडला. अंधार झाला. अंडूचं शरीर बंद पडलं, पण मेंदू मात्र अजूनही सुरूच होतं. अंधारात आवाज ऐकू येऊ लागला. वेदनांनी अंधार व्यापून टाकलं. अंडूच्या मृत शरीरावर विक्रम आपला राग काढत होता. आपल्या मुलाच्या मृत्यूचा राग अंडूवर काढत होता. अंडूचं शरीर मृत पडलं खरं, पण त्याचा मेंदू सर्व काही सहन करत होता. काही सेकंदांनी त्याचा मेंदूही बंद झाला. निळावंती आणि नलू अंडूच्या भूतकाळातून बाहेर आल्या. नलूला धाप लागली होती. अंडूचा खून करणारा विक्रम आहे यावर निळावंतीला विश्वासच बसत नव्हता. एवढा वेळ विक्रमसोबत घालवून त्याच्या मनात आपण हे का पाहू शकलो नाही? मानवजात अशी अवाजवी भावनाप्रधान का आहे? असे शेकडो प्रश्न निळावंतीला भेडसावत होते. अंडूच्या डोळ्यासमोरून हे सर्व झरझर जात असताना अंडूने आपले डोळे उघडले. थरथरत पायांवर स्वतःचं शरीर उचललं. प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. अंडूने तो कुठे आहे हे आसपास पाहून समजून घेतलं. निळावंतीच्या बाजूलाच विक्रमला बसलेलं पाहून अंडू भेदरून गेला. मोठ्या मोठ्याने भुंकू लागला अंडू. महामाया निळावंती या कादंबरीचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.